नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. झाल्यात का तुमच्या वड्या, लाडू बनवून झालेत का? तुमच्या पण वड्या अशा चिकट चिवट होतात का? दातात फसतात का? वातड होतात का? मग ही एक ट्रिक वापरा, मी सांगते ती. आणि अशा क्रिस्पी वड्या बनवून बघा. 1 वाटी तीळ घेतले आहेत, मोठी वाटी घेतली आहे मी ही. आता मीडियम गॅसवरती तीळ भाजून घ्यायचे आहेत. चांगले तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तडतडायला लागलेत बघा. आता ही तीळ मी साईडला काढून घेते. त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे. ज्या वाटीने मी तीळ घेतले होते त्याच वाटीने पाऊण वाटी मी गूळ घेतला आहे. पाणी न घालता ह्या तुपामध्येच हा गूळ असा विरघळून घ्यायचा आहे. आणि ज्याच्यावरती तुम्ही लाटून घेणार आहे, पोळपाट, ताट किंवा गॅसचा ओटा, त्याला असं तूप लावून घ्यायचं आहे. आता आपण चेक करू आपला पाक तयार झाला आहे की नाही गुळाचा. एक गोळी घ्यायची आणि अशी ती तोडून बघायची. ती अशी खटकन तुटत असेल, असा आवाज येत असेल म्हणजे आपला पाक तयार झाला आहे. त्यात आता 1 चिमूटभर खायचा सोडा घालायचा. हीच ट्रिक आहे. सोडा घातल्यामुळे वडी एकदम क्रिस्पी होते. आता यात तीळ घालून घ्यायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं फास्टच करायचं आहे. आता हे सगळं तूप लावलेल्या पोळपाटावरती काढून घेते मी आणि याला असं बटर पेपर ठेवून याला लाटून घेते. बटर पेपर नसेल तर तुम्ही तसंही बेलण्याला थोडंसं तूप आणि पाणी लावून त्याला बेलण्याने असं पातळ लाटून घ्यायचं. एकदम पातळ करायचं आहे. तुम्ही जेवढी पातळ लाटाल तेवढी वडी क्रिस्पी होईल. आता तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये याला कापून घ्या. ह्याचे तुम्ही लाडू पण करू शकता. हे गरम असतानाच याला असं कापून घ्यायचं आहे. तुम्ही सराट्याने कापू शकता किंवा कटरने, आपला पिझ्झा कटर असतं ना, त्याने पण फटाफट होतं. याला असे कापून घेतले आहेत मी ह्या वड्या बघा. लगेच निघून येतात. आता हे अजून थोडे गरम आहे म्हणून अशा वातड वाटत आहेत. थोडे थंड झाले की एकदम क्रिस्पी होणार बघा. अशा आकारामध्ये मी कापून घेतले आहे. तुम्हाला मोठ्या पाहिजे तर मोठाही आकार करू शकता. बघा किती क्रिस्पी झाले आहेत. थंड झाल्यानंतर कळतं किती क्रिस्पी झाले आहेत ते. तुम्ही पण असं थोडंसं सोडा टाकून नक्की ट्राय करून बघा. एन्जॉय. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.